ओले काजू हे काही महिन्यापुरतेच असतात, पण जेव्हा केव्हा ओले काजू मिळतील तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून खाल्लाच पाहिजे. मला ओले काजू मिळालेत, तर त्याचं मी आज पनीर आणि ओले काजू असं दोन्ही मिळून छान अशी भाजी बनवणार आहे. तर पहिलं म्हणजे आपल्याला पनीर लागणार आहे. तर हे 50 ग्राम मी पनीर घेतलं आहे आणि त्या पनीरचे हवे त्या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे. हे तुकडे करून घेतलेत आणि त्यानंतर हे काजू आहे. मी म्हटलं ना गावावरून आणले, त्यातले अर्धेचे मी गेल्या वेळेला रस्सा बनवलेला तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि अर्धे जे इथे मी ठेवले होते त्याचे मी आज पनीर आणि काजूची ही भाजी बनवते. तर हे गेल्या वेळेसारखेच हे सालं मी काढून घेते. हे सालं काढून झाली, पनीरचे तुकडे करून झालं. आता आपल्याला वाटण लागणार आहे त्याच्यासाठी. तर तेल घेतलं थोडंसं, त्याच्यामध्ये कांदा टाकायचं. 2 कांदे घेतलेत मी आणि ते ब्राऊन होईपर्यंत थोडे फ्राय करून घ्यायचे. हा टोमॅटो आहे, तोही आपल्याला ह्या तेलामध्ये आणि थोडं खडे मसाले घ्यायचे फक्त सॉससाठी आणि त्याच्यामध्ये ही मोठी वेलची आहे. तर ते वरचं कवर मी काढून टाकते, फक्त वर आतमधले ते दाणे आहेत ते घेते. खड्या मसाल्यामध्ये मी तेजपत्ता घेतला आहे, मोठी वेलची घेतली, लवंग आणि काळी मिरी आणि हा आता टोमॅटो घालते. तर टोमॅटोही परतून घ्यायचं आणि हे टोमॅटोचं वाटण आणि आपलं ते हे कांद्याचं वाटण हे करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये तेल घालून पुन्हा जे पनीरचे आपले पीसेस आहेत ते फ्राय करून घ्यायचे. फ्राय झालेत, मी आता साईडला काढून घेते. आता ह्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहेत ते म्हणजे आपलं हे कांद्याचं वाटण झालं आहे, टोमॅटोचं वाटण झालं आहे, हे फ्राय करून झालेले पनीर झाले आणि हा आपल्याला काजूचं पण काजू पेस्ट पण लागणार, पण ह्यातलेच आता थोडंसं घेतलं आहे मी काजू आणि ही जी व्हाईट दिसते ना ती काजू पेस्ट आहे. तर ही सगळी आपली पूर्वतयारी झाली. आता आता आपण मेन जी फोडणी असते ती करूया. हे जिरं घेते, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी आणि ही कांद्याची पेस्ट. कांदा पण फ्राय करताना एकदम असा काळपट होईल ना असा एवढा नाही फ्राय करायचा, मग ते थोडी टेस्टमध्ये थोडी चेंज होतं, बदल होतो. तसं ब्राऊन होईपर्यंतच आपण कांदा फ्राय करायचा, म्हणजे त्याची टेस्ट मस्त येते भाजीला. तर हे सगळं फ्राय करायचं. हा किचन किंग मसाला घालते, हळद, गरम मसाला आणि आपला हा लाल मसाला. हे काजू पेस्ट केली ना त्याचं पाणी आहे आणि ही काजूची पेस्ट 2 चमचा होईल मला वाटतं, तर ती घालायची. वाटणाचं पाणी, हे काजू घालून टाकते, चवीनुसार मीठ आणि हे फ्राय केलेले पनीर आहे ते पण घालून टाकते, म्हणजे कसं त्याला पण मीठ आणि मसाला मस्त लागतो आणि ते मस्त असे मऊ होतात. झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून द्यायचं. थोड्या वेळानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडी कसुरी मेथी घालायची आहे आणि कसुरी मेथी घातल्यानंतर 2-3 मिनटं फक्त हा मसाला शिजवून घ्यायचा. त्यानंतर तयार होते ही काजू आणि पनीरची छान अशी भाजी. सुके काजू काय आपल्याला वर्षभर मिळतात, पण हे ओले काजू आहे ना आपल्याला 3-4 महिनेच मिळतात. त्यामुळे जेव्हा केव्हा ओले काजू मिळतील तेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण करून खायच्या.